चालली तुमची टोळी? शी, टोळी वगैरे काय, ग्रुप म्हण ना. बरे, तुझे नोट्स मी आजच देणार होते पण विसरले रे, आणि आज मी पुण्याला चालली आहे. वैशू अगं, नोट्स मला आजच हव्या होत्या. आय नो. ए, मी असं करते, तुझे नोट्स मी संपदाजवळ देते, तू प्लीज तिच्याकडून कलेक्ट करशील का? वैशू, इट्स ओके. मला माझ्या नोट्सची एवढी घाई नाहीये आणि तू दुसऱ्या कोणाकडे देण्याची गरजही नाहीये. तू आल्यानंतर मला नोट्स दिलास ना तरी चालेल. ओके, चल मी निघतो. चल आता कामाला लागायलाच हवं. नुसतं बसून चालणार नाही रे. हो आई, काम तर आपण करूच, पण मगाशी तू बाबांबद्दल काय म्हणत होतीस ग? बाबांना कशापासून अडवू नाही शकलीस तू? काही नाही रे, म्हणजे मला म्हणायचं होतं की काही काळासाठी का होईना, पण तुझ्या बाबांना मी गमावून बसले. पण समीर, आता तुझ्या बाबतीत काही झालेलं मी सहन नाही रे करू शकणार. तुला आता मार्गी लागायला हवं. हे बघ, तू या सगळ्या गोष्टीत नको अडकूस. यातून काहीच निष्पन्न होणार नाहीये. अगं आई, असं का म्हणतेस तू? म्हणजे आपल्याला एवढा त्रास होऊन आपण काहीच करायचं नाही का? हे बघ, नागेशचं काय करायचं, त्याला कसं सांभाळायचं हे मी बघते. तो नुसता पोकळ धमक्या देतो आणि असली माणसं धमक्या देण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. आणि हे सगळं त्यांनी करून ठेवलंय, त्याचं काय? हे बघ, काल तू त्याच्यावर हात उगारलास ना, म्हणून त्याने हे केलं. समीर, काहीतरी चांगलं काम बघ. अरे, मी तुला कळकळीची विनंती करते, आता तरी कामाला लाग. जा समीर. शेखर, काय झक्कास भेळ आहे रे. त्या भैयानी परफेक्ट बनवली आहे. खरंच छान लागते ना? शेखर, काही म्हणा, हे असे स्वस्त आणि मस्त मिळणारे आयटम्स असतात ना, तेच भारी असतात. ते 5 स्टार हॉटेल्समध्ये जाऊन खर्च करणारी लोक असतात ना, मला त्यांचं खूप आश्चर्य वाटतं. हे अशा गोष्टी तिथं अजिबात मिळत नाही, आणि ज्या मिळतात त्यांना अशी चव नसते. आम्हाला काय माहित 5 स्टार हॉटेलची चव. आमचे दिवस तर गाडीवरचे वडापाव खाण्यात किंवा आमच्या पोळी भाजी खिद्रावरचे मिसळ पाव खाण्यातच गेलेत. शेखर, तुझे पण दिवस येतील. अरे, हे बघ, एक दिवस असा येईल की तुझ्याकडे इतके पैसे असतील आणि तू मस्तपैकी मला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकशील. कम ऑन ना, चिअर अप. खरंय, एक दिवस माझ्याकडे पण तेवढे पैसे नक्कीच येतील. पण तेव्हा सुद्धा मला तुझ्या बरोबर खाल्लेली ही 15 रुपयाची भेळच आठवेल. शेखर, आधी ती भेळ संपव. ए, बाय द वे, तू मला नोकरी लागल्याची ट्रीट कधी देणार आहेस? हा, तू म्हणशील तेव्हा. ठीक आहे, मग तुझा पगार झाला की मला डिनरला घेऊन जायचं. ओके? जशी आपली आज्ञा मॅडम. एक मिनिट. ए, त्यापेक्षा तू माझ्या घरी का नाही येत ट्रीटसाठी? कशी वाटली आयडिया? आयडिया चांगली आहे, पण स्वयंपाक कोण करणार? नाही म्हणजे तू जर सगळे पदार्थ करत असशील ना तरच मी येईन. डन, ठरलं. सगळे पदार्थ मीच करणार. ओके? तुला जेवण बनवता येतं? अजिबात नाही, पण मी शिकीन ना सगळं आईंकडून. आईंकडून? म्हणजे माझ्या आईंकडून? मग त्यात ओरडायला काय झालं? मुंबईत दुसरं कोण आहे ज्यांना मी आई म्हणते? हा, अरे देवा, कठीण आहे. कोणाचं? कोणाचं म्हणजे आमचं. नाही म्हणजे तुला स्वयंपाक शिकवता शिकवता आई जर स्वतःच स्वयंपाक करणं विसरली तर कठीणच आहे ना. शेखर, झालंय. नोट्स वैशूने दिल्यात.
त्या मी वैशूकडून कलेक्ट करेन. एक्सक्यूज मी, एक मिनिट. काय समजतोस काय रे तू स्वतःला? मला काही हौस नाही आहे इतर मुलींसारखी तुझ्याशी गप्पा मारत बसण्याची. वैशूने मला काम दिलं आणि ते मी केलं. अँड बाय द वे, आय एम डुईंग अ फेवर टू यू. तुला त्या बदल्यात माझे आभार मानायला हवेत. हे घे. थँक्यू वगैरे म्हणण्याची पद्धत नाहीये वाटतं तुमच्यात. मी तुझ्याशी बोलतीये. मी तुला थोडं बोलले म्हणून तू असं वागणारस का माझ्याशी? मी तुझं काही वाईट केलंय काय रे, की मी आल्यावर तू तोंड फिरवून घेतोस? मला कळलंय की तुला माझा राग येतो, पण म्हणून तुझं असं वागणं बरोबर आहे का? ओके, मी चालले. यापुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करू नकोस हं? सॉरी. संपदा, ए संपदा, अगं अशी रडू नकोस ग. हे बघ, मी तुला रडताना नाही बघू शकत. अगं तुलाच काय, मी कुणालाच रडताना नाही बघू शकत. ए संपदा, तू अशी रडू नकोस, नाहीतर इथले लोक तुला रडताना बघितले ना तर मला मारतील. चला, म्हणजे तुम्हाला हसताही येतं वाटतं. हो येतो. कळलं? नाही, मस्करी केली. बरं, आपण मस्तपैकी कॉफी प्यायला जाऊयात का? नाही म्हणजे तिथे आपल्याला बोलता येईल ना छानपैकी. हो. वाव, अमेझिंग. आई, यू आर सिम्पली ग्रेट. पण मला नेहमी असं वाटतं की तुमच्या हातची चव आणि माझ्या आईच्या हातची चव एकदम सेम हो. म्हणजे हा पदार्थ आता आईने बनवला असं वाटतंय मला. तुला बोलण्यात हरवणं जमणार नाही हं मला. आता शेखर आला ना की तूच घाल तुझ्या हाताने त्याला खायला. ए आई, आलाच दे माझ्याकडे. हे काय तू आजही इथेच? तुला घरदार नाहीये काय? का तुझं घर कोणतं आहे तू विसरलीस हा? आई, बघा ना कसा बोलतो आम्हाला. मी एवढं सगळं छान छान करते तुझ्यासाठी आणि तू इडियट असाच बोलतो सारखा मला. म्हणजे आजही आमच्यावरती प्रयोग होणार दिसतं. अरे शेखर, किती चिडवतोयस तिला. जा आधी हातपाय धुवून घे. जा, निशा खायला दे त्याला. समीर, नोकरीचं काय झालं? सॉरी हां. सॉरी? कशाबद्दल? आणि खरं तर सॉरी मी म्हणायला हवं ना. नाही, त्या दिवशी मी खूप रूडली वागले ना रे तुझ्याशी, म्हणून. खरं सांगू, त्या दिवशी मी खरंच खूप हर्ट झालो होतो. असं ठरवलं होतं की तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. खूप राग आला होता वाटतं माझा. तसं म्हटलं तर हो, पण राग येण्यापेक्षा मला खूप वाईट वाटलं होतं. मी खूप हर्ट केलं ना रे तुला. मग का बोललास माझ्याशी? मगाशी तू रडलीस ना, म्हणून. मी रडले म्हणून तुला माझी दया आली? नाही, तसं नाही. पण आपण कितीही विचार केला ना तरी काही माणसांवर आपण नाही रागू शकत. असतात काही माणसं अशी स्पेशल.
काय झालं समीर? भूक नाहीये तुला? आई अगं मला नोकरी वगैरे करायला नाही जमणार ग. एक धंदा सुरू करावासा वाटतोय. आता हे नवीन काय खूळ शिरलंय तुझ्या डोक्यात? कशावरून तुला उद्या धंद्याचाही कंटाळा येणार नाही? ए शेखर, तूच सांग बाबा याला समजावून. समीर, आता तरी मोठा हो, जबाबदारीने वाग. अगं त्याची इच्छा असेल तर करू दे ना त्याला बिझनेस. तू कशाला त्याला थांबवतेस? शेखर, तू हे बोलतोयस? आणि धंद्यासाठी भांडवल कुठून आणणार? मोठी संस्थानिकाची पोरं ना तुम्ही, धंदा करणारे. अगं आई सध्या भांडवलाची गरज नाहीये. असं एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी पसंत केलेली दिसतेस. आई तू जरा गप्प बसतेस का? हा समीर बोल. अगं आई एक धंदा आहे जिकडे आपल्याला भांडवलाची गरजही लागणार नाही. अगं आपलं पोळी भाजी केंद्र. ग्रेट आयडिया. काय निशा? मला पण ही आयडिया मस्त वाटतेय. अरे पण तिथे हा काय करणार आहे? हे बघ आई, आता तुझं वय होत आलंय आणि आपल्या पोळी भाजी केंद्राची जबाबदारी तू दुसऱ्या कोणावरती तरी टाकणारच आहेस. आणि समीरने दुसरा कुठला बिझनेस सुरू करायच्या आधी त्याला आपल्याकडेच एक्सपिरियन्स तरी ठेव ना. काय अगं तू विचार कसला करतेस? हे ठरलं समीर, तू उद्यापासून आई बरोबर कामाला जातोयस. तुझी तयारी आहे ना? आज सकाळीच रुक्मिणी मावशी भेटल्या होत्या. म्हणत होत्या की त्या नागेशचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चाललाय करत. नाहीतरी तुम्ही तिकडे सगळ्या बायकाच बायका. मग त्या नागेशच्या हालचालीवर लक्ष कोण ठेवणार? नागेश, उद्यापासून हा समीर मोहिते तुझ्या हालचालींवर लक्ष ठेवायला दुकानात येतोय. आई, अगं आई एवढी घाबरू नकोस. हे बघ तुला वाटतं तसं काही एक होणार नाही. उलट मी तिकडे अजून मन लावून काम करेन. शिवाय मी तिकडे असल्यावर त्या नागेशवर एक प्रकारचा धाकही राहील. अगं आई या वयात एवढी ओव्हर रिॲक्ट होऊ नकोस. अगं बीपी वाढेल तुझं. तुम्ही आता मोठे झालात, तुम्हाला काय करायचंय ते करा. पण माझ्या पोळी भाजी केंद्रात काही तमाशा व्हायला नको सांगून ठेवते. नाही होणार. विश्वास ठेव माझ्यावर. शेखर, घरी सगळेजण असले की किती छान वाटतं ना रे. मन मोकळेपणाने बोलता येतं, आपले टेन्शन शेअर करता येतात. अगं तरी आज संपदा नव्हती, आता तुझा अजून टाइमपास झाला असता. हो ते मात्र खरंय. पण मला एक तुझी गोष्ट खटकली आहे. कोणती? एवढ्या चवीने पराठे खाल्लेस पण जरा कौतुक म्हणून नाही तुला. अगं मी सांगणारच होतो. ए आजचा बेत छान होता. निशा, मी लहानपणापासून आईच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवत आलो, पण तिचं कधी कौतुक करावं ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली ग. हेच चुकतं तुम्हा पुरुषांचं. अरे बाई बिचारी किचन मध्ये 4 गोष्टी बनवते कष्टाने, तर तुम्ही 4 कौतुकाचे शब्द नाही बोलू शकत? ओके बाबा, यापुढे बोलीन. ओके. ए बाय द वे, पराठा खूप छान बनवलेला असा तू. थँक्यू. अरे खरी चव तर आईंच्या हाताला. खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे रे. ए हॅलो, काय झालं? निशा, पुरुषाला एका गोष्टीचं नेहमीच टेन्शन असतं. त्याची होणारी बायको त्याच्या घरातल्यांबरोबर ऍडजस्ट करेल का, कोणाबरोबर तिचं जमेल, मुख्य म्हणजे बायकोचं आणि आईचं जमेल का. पण तू तर माझं टेन्शनच दूर केलंस ग. थँक्स.
अरे थँक्स काय म्हणतोस तू? मलाही प्रेमाची माणसं मिळाली, एक हक्काचं घर मिळालं. ए बाय द वे, उद्या डिनरला आहे माझ्याकडे. डिनरला तुझ्याकडे? कशासाठी? एवढं ओरडायला काय झालं? नाही म्हणजे डिनर बनवता येतं मला, आणि काय असेल तरच आलं पाहिजे का? ओके, तर मग ठरलं. उद्या तुझ्या घरी तुझ्या हातचं चमचमीत जेवण जेवायला मी येणार. कुठे राहिली ही संपदा? एव्हाना यायला हवी होती पोर. आई, हां संपदाची वाट बघतेस का ग? अगं एक दिवस उशीर झाला तर काळजी घेणार का काय एवढं? ती नक्की कुठल्या तरी मैत्रिणीबरोबर असेल बघ. अरे मुलीची जात आहे म्हणून काळजी वाटते थोडी. बरं, मी जरा जाऊन बघतो. नाहीतर ती इकडेच कुठल्या तरी मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसली असेल आणि तू उगाच याची काळजी करत बसली आहे. आलोच मी. चल मंदार, बाय, गुड नाईट अँड थँक्स. हा, गुड नाईट. अगं थांब ना थोडा वेळ. एवढी कसली घाई तुला? अरे असं चाळीच्या आवारात उभं राहणं ऑड वाटतं रे. नाही म्हणजे चाळीतले लोक बघणार, काहीतरी बोलणार आणि उगाच घरात गैरसमज नको ना म्हणून. तसं मी तुला घरी बोलवणार होते पण ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेव. कोणती? हे असं थँक्स वगैरे म्हणत जाऊ नकोस. मी तुला सोडायला येतो कारण कारण अरे बोल ना. कारण जाऊ दे, पुन्हा केव्हा तरी सांगेन.